नमस्ते, मैं प्रोफेसर तानाजी दाडगे। आज हम IBBI प्लांट एंड मशीनरी का सेकंड एक्सरसाइज जो है इंडस्ट्रियल प्रोसेसेस एंड मशीन टूल्स ये टॉपिक का अगला जो क्वेश्चन है, क्वेश्चन नंबर 11 हम यहाँ रीड करने जा रहे हैं। इफ़ ए वर्कर गेट्स ए डेली वेज ऑफ रुपीज HA, कैपिटल HA आहे, देन अकॉर्डिंग टू रोवन प्लान हिज मॅक्सिमम डेली अर्निंग्स कॅन बी 2 times capital H into A. H stands daily rate of wages, hourly wages. H stands for hourly wages, means per hour कितना रेट मिलता है, एंड A stands actual time worked, मीन्स 1 hour 2 hour। और उसके बाद में है थर्ड है कैपिटल S स्टँड्स फॉर ॲक्च्युअल स्टँडर्ड टाईम। इथं 2HA म्हणजे H एका घंट्याला किती अमाऊंट मिळतो आणि A किती तास तो वर्क केला, ह्या दोनचा प्रॉडक्ट आहे। 2 times HA हे आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन 12, इन ABC कंट्रोल पॉलिसी मॅक्सिमम अटेन्शन इज गिवन टू दोज ॲटम्स विच कंज्यूम मोर मनी, हे उत्तर आहे। दोज ॲटम्स विच कंज्यूम्स मोर मनी, ह्यामध्ये दुसरे पण आन्सर दिलेले आहेत, जे दोज ॲटम्स विच कंज्यूम्स मनी, फक्त कंज्यूम्स मनी म्हणलेलं आहे। दोज ॲटम्स विच आर नॉट रेडिली अवेलेबल, दोज ॲटम्स विच आर इन मोर डिमांड, प्रॉपर क्वालिटी अश्युरन्स प्रोग्राम्स, हे बाकीचे जे आहेत ना हे नाहीत आन्सर, हे आन्सर करेक्ट आन्सर आहे। दोज ॲटम्स विच कंज्यूम्स मोर मनी, जे ॲटम जास्तीत जास्त पैसा कंज्यूम करतात त्यासाठी ABC अनालिसिस ABC कंट्रोल पॉलिसी लागू केली जाते। क्वेश्चन नंबर 13 आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स ए ग्रुप इन्सेंटिव्ह प्लान। ग्रुप इन्सेंटिव्ह प्लान हा लिंकन प्लान म्हणून ओळखला जातो। विच वन फॉलोइंग रिप्रेझेंट्स ए ग्रुप इन्सेंटिव्ह प्लान। ग्रुप इन्सेंटिव्ह प्लान इज नथिंग बट लिंकॉन, LINCOLN, लिंकॉन प्लान। आता यामध्ये बाकी इतर उत्तरे जे असतील ते आपण लक्षात ठेवायची गरज नाही। लिंकॉन ग्रुप इन्शुरन्स। द मॅथमॅटिकल टेक्निक फॉर विच द बेस्ट यूज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस in an optimum manner is known as linear programming. The mathematical technique for finding the best use of limited resources in an optimum manner is called as or known as the linear programming. Linear programming हे जे टेक्निक आहे यासाठी वापरलं जाते। ह्याचे उदाहरण आपल्याला जर देता आले तर चांगल्यात चांगला शेतकरी जो कमी रिसोर्सेस वापरून उत्पन्न जास्त काढू शकतो, किंवा एखादी बार्बर शॉप जे आहे, बार्बर शॉपमध्ये देखील आपण, किंवा बँका आहेत, या ठिकाणी हे लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक वापरलं जातं आहे। क्वेश्चन 15, इन ऑर्डर दॅट लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक्स प्रोव्हाइड व्हॅलिड रिझल्ट्स। आता यामध्ये उत्तर आहे C, A और B म्हटलं आहे, तर उत्तर असं आहे ह्याचं, रिलेशन्स बिटवीन फॅक्टर्स मस्ट बी लिनियर, मग ते पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असोत। तर हे नाही दिलं आहे उत्तर, का दिलं आहे, इन ऑर्डर दॅट लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक्स प्रोव्हाइड व्हॅलिड रिझल्ट्स, ह्याचं उत्तर आहे रिलेशन्स बिटवीन फॅक्टर्स मस्ट बी लिनियर, ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह। दुसरं उत्तर आहे रिलेशन्स बिटवीन फॅक्टर्स मस्ट बी लिनियर निगेटिव्ह, म्हणजेच ह्याचा अर्थ असा आहे की पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही जरी हे जे आन्सर असतील तर हे करेक्ट आहेत असं त्याचा अर्थ आहे। म्हणून आन्सर C आहे, A और B दोन्हीपैकी एक उत्तर होऊ शकतं, दोन्हीच्या दोन्ही नाही। द लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक्स कॅन बी अप्लाइड सक्सेसफुली टू इंडस्ट्रीज लाईक, आता उत्तर आहे ह्याचं ऑल ऑफ दी अबव। ऑल म्हणजे खालील इंडस्ट्रीजना हे LPP किंवा लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक मॉडेल लागू केलं जाते। उदाहरण आयरन अँड स्टील इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, ऑइल अँड केमिकल इंडस्ट्री आणि बँकिंग इंडस्ट्री, ह्या सर्व इंडस्ट्रीजना LPP मॉडेल
लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक्स किंवा लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स हे मॉडेल वापरलं जातं. आता यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे 17. द सिम्प्लेक्स मेथड इज द बेसिक मेथड फॉर लिनियर प्रोग्रामिंग. हे उत्तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. सिम्प्लेक्स मेथड म्हणजेच लिनियर प्रोग्रामिंगचं उदाहरण आहे. ह्याच्यामध्ये दुसरे आन्सर दिलेले आहेत, पण ते आपल्याला ध्यानात ठेवायची गरज नाही. व्हॅल्यू ॲनालिसिस, ऑपरेशन रिसर्च, मॉडेल ॲनालिसिस हे उत्तरं याला लागू होत नाहीत. फक्त LPP जे आहे इट इज द सिम्प्लेक्स मेथड द सिम्प्लेक्स मेथड इज द बेसिक मेथड फॉर LPP. उत्तर. नेक्स्ट आहे 18. द टू बीन सिस्टम इज कन्सर्न विथ ऑर्डरिंग प्रोसिजर. उत्तर आहे. टू बीन म्हणजे दोन बीनची ही जी प्रोसेस आहे जनरली ही स्टोअरमध्ये वापरली जाते. द टू बीन सिस्टम इज कन्सर्न विथ ऑर्डरिंग प्रोसिजर. आता हे जे उत्तर दुसरे पण दिलेले आहेत ते आपण इथं वाचायची गरज नाही. टू बीन सिस्टीम म्हटल्यानंतर ऑर्डर देण्याची पद्धत. नेक्स्ट 19 आहे. द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट ए जॉब इज एस्टॅब्लिश्ड अँड बोनस इज पेड टू द वर्कर based on the exact percentage of time saved. This type of incentive plan is known as रोवन प्लान. आपण हा प्लान बघितलेला आहे. 66%च्या वरी जर एखाद्या कामगाराची एफिशियन्सी असेल तर त्याला त्याची पगार तसेच त्याचं बोनस खूप महत्त्वाचं आहे. बोनस दिला जातो. 66% हे त्याची बाउंड्री लाईन आहे. आणि हा प्लान कुणा शोधून काढला तर रोवन नावाच्या शास्त्रज्ञानं, म्हणून त्याला रोवन प्लान म्हणतात. जसा आपल्या हेल्से प्लान आहे. हेल्से प्लान कशासाठी वापरला जातो? एखादी कर्मचारी ॲव्हरेज कर्मचारी जर कंपनीतला असेल त्याला बोनस आणि त्याची इन्सेंटिव्ह देण्यासाठीचा तो प्लान होता. तसाच हा रोवन प्लान देखील आहे. रोवन प्लानचा उद्देश काय आहे? द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट ए जॉब इज एस्टॅब्लिश्ड अँड ए बोनस इज पेड टू द वर्कर बेस्ड ऑन द एक्झॅक्ट पर्सेंटेज ऑफ टाईम सेव्ड. म्हणजे तो ॲव्हरेज कॅन्डिडेटच्या वरी जर असेल, एक बाउंड्री लाईनच्या वर जर असेल तर त्याला हे दोन्ही पद्धत हे फॅसिलिटी देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला रोवन प्लान म्हटला जातो. हा प्रश्न आता आपल्याला परत पाठ करायची गरज नाही. परीक्षेत जर उत्तर आलं तर रोवन 66%च्या वर एफिशियन्सी हे पाठ झालं पाहिजे. 19 नंबरच्या नंतर आता 20 नंबरचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 20. 20 काय आहे? रिप्लेसमेंट स्टडीज आर मेड ऑन द फॉलोइंग बेसिस. रिप्लेसमेंट स्टडीज या कोणत्या बेसिसवर केल्या जातात? ह्याचं उदाहरण आहे, ह्याचं आन्सर आहे एनी वन ऑफ द अबोव म्हटलं आहे. म्हणजे वरी जे दिलेल्या 4 पद्धती आहेत त्या 4 पद्धती ह्याला लागू होतात. म्हणजे रिप्लेसमेंट स्टडीज आर मेड ऑन द फॉलोइंग बेसिस. पहिलं बेसिस आहे ॲन्युअल कॉस्ट मेथड. दुसरं आहे रेट ऑफ रिटर्न मेथड, टोटल लाईफ ॲव्हरेज मेथड आणि प्रेझेंट वर्थ मेथड. ह्या चारी जे आहेत यासाठी हे रिप्लेसमेंट स्टडी बेसिस लागू केला जाते. आता 21 नंबर आहे. स्ट्रिंग डायग्राम इज यूज्ड. आता ह्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव म्हटले. म्हणून स्ट्रिंग डायग्राम ही कशासाठी लागू केली जाते ह्याचं जर उत्तर म्हटलं तर थोडा कॅमेरा बॅक साईडला घेतो. ऑल ऑफ द अबोव जे म्हणलेलं आहे नंबर ए आहे फॉर चेकिंग द रिलेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ व्हेरियस लेआउट्स. वेगवेगळ्या लेआउटच्या जे व्हॅल्यूज आहेत त्याच्या व्हॅल्यू चेक करण्यासाठी याचा वापर करतात. व्हेन ए ग्रुप ऑफ वर्कर्स आर वर्किंग ॲट ए प्लेस. आणि सी आहे वेअर प्रोसेसेस रिक्वायर द ऑपरेटर टू बी मूव्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे या 3 कंडिशनसाठी स्ट्रिंग डायग्राम वापरले जाते. पहिलं कोणतं आहे? चेकिंग द रिलेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ व्हेरियस लेआउट्स. व्हेन ए ग्रुप ऑफ वर्कर्स आर वर्किंग ॲट ए प्लेस. आणि थर्ड आहे वेअर ए प्रोसेस रिक्वायर्स द ऑपरेटर टू बी मूव्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. हे प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. आणि बी आहे 22 आहे विच ऑफ द फॉलोइंग डिप्रिशिएशन सिस्टम एन्श्योर्स दॅट द इंटरेस्ट टू बी चार्ज्ड ऑन द कॉस्ट ऑफ मशीन असेट
every year on the back value, but the rate of depreciation every year remains constant. प्रश्न किती मजेशीर आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग डिप्रिशिएशन सिस्टम एन्श्योर्स दॅट द इंटरेस्ट बी चार्ज ऑन द कॉस्ट ऑफ मशीन असेट every year on the book value, but the rate of depreciation every year remains constant. आणि या मेथडचं नाव आहे ॲन्युएटी चार्जिंग मेथड. ॲन्युएटी चार्जिंग मेथड यामध्ये दुसरे देखील आपल्याला त्याचे सिमिलर वाटू शकतात. ॲन्युएटी चार्जिंग मेथड हेच ह्याचं उत्तर आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला त्याचं जे डिप्रिशिएशन बुक व्हॅल्यूवर कन्सिडर केलं जाते ॲन्युएटी चार्जिंग मेथडनंच काढलं जाते. आता दुसरी उदाहरणं पण ते घ्यायची गरज नाही असं वाटते. दुसरी उदाहरणं पण बघूया आपण. शिंकिंग फंड मेथड, स्ट्रेट लाईन मेथड, ABC चार्जिंग मेथड आणि डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. पण ही जी ॲन्युएटी चार्जिंग मेथड जी आहे बुक व्हॅल्यूला कन्सिडर केलं जाते. चला पुढचा प्रश्न 23. बीन कार्ड इज यूज्ड इन, कुठं वापरला जात असेल? बीन कार्ड हे कुण्या ठिकाणी वापरलं जात असेल? ह्याचं उत्तर आपण पहिलं बघितलेलं आहे. स्टोर्समध्ये ह्याचा वापर केला जातो. बीन कार्ड इज यूज्ड इन स्टोर. बाकी जे आहे बिन कार्ड जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंगला वापरलं जात नाही, वर्कशॉपला वापरलं जात नाही, फाउंड्री शॉपला वापरलं जात नाही, असेंब्ली शॉपला वापरलं जात नाही. फक्त स्टोर्समध्ये बिन कार्डचा वापर केला जातो. 24 नंबर आहे. स्लॅक रिप्रेझेंट्स द डिफरन्स बिटवीन द. स्लॅक हा काय दाखवतो? ह्याच्यामध्ये 3-4 उत्तरं दिलेली आहेत. त्यापैकी ते उत्तर नसून फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला हे कन्सिडर केलं पाहिजे. लेटेस्ट अवेलेबल टाईम अँड अर्लिएस्ट एक्सपेक्टेड टाईम यामधला जो फरक आहे त्याला स्लॅक म्हणतात. तुम्ही जे अज्यूम केलेला वेळ आहे पहिल्या सुरू, त्या वेळेपेक्षा जर तुम्हाला जास्त वेळ लागली, लेटेस्ट अवेलेबल टाईम म्हणजेच लागणारा ॲक्च्युअल वेळ आहे. पहिलं तुम्ही अज्यूम केलं तर 2 घंट्यामध्ये हा जॉब होईल, पण तुम्हाला लागले 2 तास 10 मिनिट. तर ह्या दोन्हीतला जो डिफरन्स आहे ते स्लॅक 10 मिनिटाचा आहे. हे जे उत्तरं थोडेसे जवळजवळ जाणारी उत्तर पण आहेत, पण ती उत्तरं ह्याची नाहीत. कोणते आहेत बघा आता. ते उत्तरं नाहीत त्याचे, ते चुकीचे उत्तर आहेत. लेटेस्ट अवेलेबल टाईम जसच्या तसं अँड द नॉर्मल एक्सपेक्टेड टाईम म्हणलेलं आहे. नॉर्मल एक्सपेक्टेडच्या ऐवजी आपण अर्लिएस्ट एक्सपेक्टेड टाईम हे घेतलं पाहिजे. याला जास्त आपण हे न करता पुढचा प्रश्न घेऊया. 25 नंबरचा प्रश्न आहे. पर्ट आणि CPM हे कशासाठी वापरतात? पर्ट अँड CPM आर एड्स. एड्स म्हणजे मदतनीस. AIDS हेल्पर, हेल्प्स टू द डिसिजन मेकर. डिसिजन मेकरसाठी, डिसिजन घेण्यासाठी सपोर्ट करणारे 2 टेक्निक म्हणजे पर्ट आणि CPM. आता त्याच्यात दुसरे उत्तर दिले ते आपल्याला खूप जवळचे वाटतात आणि हा प्रश्न परीक्षेत दरवेळेस येऊ शकतो. आलेलाच आहे मॅक्झिमम टाईम्स. आता दुसरे उत्तर कसे दिल्यात बघा, ती चुकीची आहेत. टेक्निक्स टू डिटरमाइन प्रोजेक्ट स्टेटस. प्रोजेक्टचं स्टेटस दाखवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो असं म्हटलं जाते. हे चुकीचं आहे. डिसिजन मेकिंग टेक्निक्स आपल्याला सहज बघितल्या वाचल्यावर लक्षात येईल किंवा CPM पर्ट डीज आर यूज इन डिसिजन मेकिंग असं नाही. नंतर चार्ट्स विच इन्क्रीज अस्थेटिक अपेरन्स ऑफ द रूम्स. म्हणजे एखादी चार्ट, एखादी हे जे आहे एखाद्या मॉडेलचं, एखाद्या बिल्डिंगचं अस्थेटिक कन्सिडरेशन दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे तिन्ही नसून फक्त एड्स टू डिसिजन मेकर हे उत्तर आहे. 26 नंबर. ए बिग ॲडव्हान्टेज ऑफ पर्ट ओव्हर गॅन्ट केले. तर इथं स्पेलिंग GANTT केलं आहे. ॲक्च्युली आपल्याला हे बघावं लागेल. GNAT किंवा गॅन्ट चार्ट्स इज द फॉर्मर केस. प्रश्न कसा आहे? ए बिग ॲडव्हान्टेज ऑफ पर्ट PERT ओव्हर GNAT किंवा गॅन्ट चार्ट्स इज दॅट इन द फॉर्मर केस. उत्तर आहे इंटर रिलेशनशिप अमंग ॲक्टिव्हिटीज इज क्लिअरली शोन. इंटर रिलेशनशिप अमंग ॲक्टिव्हिटीज इज क्लिअरली शोन. आता ह्याचा अर्थ काय? प्रश्न कसा आहे? पर्ट, आता बघा, ए बिग ॲडव्हान्टेज ऑफ पर्ट ओव्हर गॅन्ट चार्ट. गॅन्ट चार्टपेक्षा पर्टमध्ये काय वेगळं आहे ही इथं खालीलपैकी तुम्ही सांगा असं म्हणा. इंटर रिलेशनशिप अमंग ॲक्टिव्हिटीज इज क्लिअरली शोन इन पर्ट. आणि गॅन्ट चार्टमध्ये दाखवलं जात नसेल. आता बाकीची उत्तर आपण करायची गरज नाही. फक्त इंटर रिलेशनशिप अमंग ॲक्टिव्हिटीज हे उत्तर गृहीत धरून पुढे चालायला काय हरकत नाही. 27 जो क्वेश्चन आहे CPM इज द. CPM काय आहे? CPM इज द
ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड टेक्निक. त्याचं उत्तर आहे ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड टेक्निक. क्रिटिकल पाथ मेथड इज द ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड टेक्निक. आता दुसरे उत्तरं जरी ह्याच्यात आले तर ते आपल्याला पाठ करून किंवा लक्षात ठेवून चालणार नाही. टाईम ओरिएंटेड टेक्निक, इव्हेंट ओरिएंटेड टेक्निक, टार्गेट ओरिएंटेड टेक्निक. टार्गेट ओरिएंटेड टेक्निक म्हटल्या आपल्याला ते CPM असेल बाबा, का तर तिथं क्रिटिकल पाथ मेथडनं ते हे केलं. टार्गेट ओरिएंटेडच्या ऐवजी ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड टेक्निक. टार्गेट तुमचं ओव्हरऑल टार्गेट असेल. ॲक्टिव्हिटी ही पर्टिक्युलर एका दिवशी लागणारं काम किती आपल्याला त्या दिवशी करायचं आहे किंवा त्या विदिन डेटमध्ये काम किती करायचे आहे त्या प्रोजेक्टचं. एखादी प्रोजेक्ट 2-2 वर्षाचं प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला 2 वर्षाच्या प्रोजेक्टचं फायनल स्टेपचं वर्क आज करायची गरज नाही. तुम्हाला दिलेल्या स्पॅनमध्ये आजच्या डेट वाईज जे दिलेला प्लॅन आहे तुमचा क्रिटिकल पाथ मेथडचा तो तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन इज 28. PMTP म्हणजे प्री डिटर्माइंड मोशन टाईम सिस्टम्स. PMTP हे शॉर्ट फॉर्म कधी यूजमध्ये आलेलं नाही, फक्त आपल्याला ते वाचलं पाहिजे. प्री डिटर्माइंड मोशन टाईम सिस्टम्स इन्क्लूड. ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं PMTPमध्ये. PMTP परीक्षेत येणार किंवा नाही सांगता येत नाही. प्री डिटर्माइंड मोशन टाईम सिस्टम्स इन्क्लूड ऑल ऑफ द अबव म्हटलेल्या तिन्हीच्या तिन्ही आहेत वरचे. MTM, WFS आणि BNTS. आता हे लॉंग फॉर्म असे असतील. MTM म्हणजे मेथड टाईम मेजरमेंट, WFS म्हणजे वर्क फॅक्टर सिस्टम्स आणि BNTS म्हणजे बेसिक मोशन टाईम स्टडी. BMTS पाहिजे ते BNTS केले, बेसिक मोशन टाईम स्टडी. क्वेश्चन नंबर 29. आता 29 नंबरचा प्रश्न कसा आहे बघा. वर्क स्टडी कंप्राइजेस फॉलोइंग मेन टेक्निक्स. वर्क स्टडीमध्ये कोणतं टेक्निक येतं कंप्राइज करणे म्हणजे यूज करणे. तर वर्क स्टडीमध्ये मेथड स्टडी आणि वर्क मेजरमेंट हे टेक्निक वापरलं जातं आहे. म्हणजे वर्क स्टडी इन्क्लूड्स फॉलोइंग मेन टेक्निक्स. 2 टेक्निक आहेत खाली, मेथड स्टडी अँड वर्क मेजरमेंट. आता बाकी पण दिलेले आहेत ते आपल्याला जवळचे वाटणारे कोणते, मेथड स्टडी अँड टाईम स्टडी. आपण मेथड स्टडी आणि टाईम स्टडी म्हटल्या ते उत्तर असेल बरोबर. हे करतो मेथड स्टडी अँड वर्क मेजरमेंट इन्क्लूड वर्क स्टडी. वर्क स्टडीमध्ये हे 2 गोष्टी आल्या पाहिजे, मेथड स्टडी आणि वर्क मेजरमेंट. मेथड स्टडी टाईम स्टडी किंवा टाईम स्टडी अँड वर्क मेजरमेंट. आता बघा उलटं कसं केलं आहे, टाईम स्टडी अँड वर्क मेजरमेंट. वर्क मेजरमेंट जशा तसं ठेवलं आहे, मेथड स्टडीच्या ऐवजी टाईम स्टडी केलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटून जातं की बाबा हे मेथड वर्क स्टडीमध्ये टाईम आणि वर्क मेजरमेंट केलं असेल. नाही, मेथड आणि वर्क मेजरमेंट हे 2 गोष्टी यामध्ये आल्या पाहिजे. चौथं उत्तर हे दिलेलं आहे व्हॅल्यू अनालिसिस अँड वर्क मेजरमेंट. व्हॅल्यू अनालिसिस आल्यामुळे आपल्याला हे वेगळं असेल काहीतरी म्हणतो पण. आणि दुसरं पण उत्तर आहे मेथड स्टडी अँड जॉब इव्हॅल्युएशन. उत्तरं सारी ज्यांचा अभ्यास पूर्ण आहे त्यांना हे उत्तर जमणार आहे. हे उत्तर आपल्याला आता पाठ केलं पाहिजे की वर्क स्टडी कंप्राइजेस फॉलोइंग मेन टेक्निक्स. एक मेथड स्टडी आणि वर्क मेजरमेंट हेच ह्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, आणि हे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 30. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज नॉट इन कन्फर्मिटी विथ अदर्स. काय म्हटलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज नॉट ए कन्फर्मिटी विथ अदर्स. म्हणजे खालीलपैकी कोणतं उत्तर इतर दुसऱ्याशी कन्फर्म करणार नाही. त्याचं उत्तर आहे ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स इंटू मोटिवेशन इक्वल टू प्रॉफिट. म्हणजे खाल्लं जे इक्वेशन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज नॉट इन कन्फर्मिटी विथ अदर्स. म्हणजे खालील उत्तर जे आहे ना, कोणतं उत्तर कशाला म्हणजे एकाला एक लागू नाही. आता हे चुकीचं उत्तर असणार आहे. ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स इंटू मोटिवेशन इक्वल टू प्रॉफिट हे उत्तर दिलेलं आहे. आता खाल्ले जे उत्तर आहेत आपण परत बघूया कसं लक्षात येईल. नॉलेज इंटू स्किल, नॉलेज गुणिले स्किल बरोबर ॲबिलिटी. आता हे ॲक्च्युअल वस्तुस्थितीमधले हे जे उदाहरणच नाही ते, हे जस्ट लॉजिकल आन्सर आहे. नॉलेज आणि स्किल ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतील त्याच्यात ॲबिलिटी राहते असते जातं. ॲबिलिटी इंटू मोटिवेशन इक्वल टू परफॉर्मन्स. ॲटिट्यूड इंटू सिच्युएशन इक्वल टू मोटिवेशन. परफॉर्मन्स इंटू रिसोर्सेस इक्वल टू ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स. ही अशी उत्तर दिली आहेत. पण आपल्याला
वरचं जे उत्तर आहे उत्तर थोडंसं ट्विस्टिंग आहे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज नॉट ए कन्फर्मिटी विथ अदर्स. म्हणजे खालील 5 उत्तरापैकी 4 उत्तर जे आहेत BCDE हे काहीतरी एकाला एक लागून आहेत. म्हणजे नॉलेज, स्किल, ॲबिलिटी हे 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 तिन्ही एकाच कॅटेगरीत बसणार आहेत. बरोबर आहे. ॲबिलिटी, मोटिवेशन, परफॉर्मन्स एकाच कॅटेगरीमध्ये म्हणजे माणसामधले गुणधर्म आहेत. ॲबिलिटी असेल, मोटिवेशन झालं तर परफॉर्मन्स आउटपुट येतो. ॲटिट्यूड, सिच्युएशन, मोटिवेशन हे तिन्ही एकाला एक लागून आहेत. परफॉर्मन्स, रिसोर्सेस, ऑर्गनायझेशन ही एकाला एक लागून. पण वरचं जे उत्तर आहे ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स इनटू मोटिवेशन बरोबर प्रॉफिट. प्रॉफिट हा शब्द त्या दोन्हीमध्ये वेगळा असल्यामुळे ते उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कोणतं एकाला एक लिंक्ड नाही असं त्याचा अर्थ आहे. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 31. PERT इज द PERT कॅपिटल PERT इज द टाईम उत्तर आहे इव्हेंट ओरिएंटेड टेक्निक. आपण हे पहिलं बघितलेलं आहे. PERT इज द इव्हेंट ओरिएंटेड टेक्निक. दुसरे उत्तर पण दिलेले आहेत ते जवळचे वाटतील आपल्याला. इव्हेंट हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. दुसरं उत्तर आहे टाईम ओरिएंटेड टेक्निक, ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड टेक्निक, टार्गेट ओरिएंटेड टेक्निक, वर्क ओरिएंटेड टेक्निक. हे सारे जे आहेत ना टाईम, ॲक्टिव्हिटी, टार्गेट, वर्क हे सारे टेक्निक आपल्याला जवळचे वाटतील. पण उत्तर असं आहे इव्हेंट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. इव्हेंट ओरिएंटेड टेक्निक म्हणजे PERT आहे. इव्हेंट ओरिएंटेड टेक्निक. इव्हेंट म्हणजे ॲक्च्युली इट इज परफॉर्म बाय नंबर ऑफ वर्कर्स पर्सन्स अँड इव्हेंट ए पर्टिक्युलर टार्गेट आहे. त्या टार्गेटला इव्हेंट म्हणजे एखादी काय म्हणतो आपण इव्हेंट म्हणजे एखादी कार्यक्रम जसा आहे. एखादी बिल्डिंग बांधायचं आहे किंवा एखादी प्रोजेक्ट करायचा आहे, एखादी मोठा ब्रिज आहे, एखादी टनेल बोगदा करायचा आहे, तर त्यामध्ये रोजचे जे ठरलेले इव्हेंट्स आहेत त्याचे इव्हेंट त्या ह्यानुसार पुढे सरकतात. मोठमोठ्या कंपन्यामध्ये 3 शिफ्टमध्ये वर्क चाललं जातं, 8 तासाचे. आता ह्याच्यामध्ये काय होते पहिल्या शिफ्टला वर्क करणाऱ्या दुसऱ्याला शिफ्टला माहीत नाही की तिथं पहिल्या शिफ्टला काय काम करणार आहे. पण तिथं इव्हेंट जे याला ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं की बाबा हे काम इथंपर्यंत झालं आहे, ह्याच्या पुढचं कंटिन्युएशन आहे. हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे. का तर पहिल्यानं काय केलं ते महत्त्वाचं नाही, पुढं त्याला दुसऱ्या नंबरच्या त्याच कामातल्या दुसऱ्या नंबरला काय करायचं, 3 नंबरच्या त्या दिवशीचं काम कोणतं आहे हे सारे इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात. एखादी टार्गेट पूर्ण जण आहे झालं तरी तिथं त्यांच्या वर्कशीटमध्ये ते मेन्शन केलं जाते की हे इथून पुढचं वर्क हे आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 32. द बेसिक डिफरन्स बिटवीन PERT अँड CPM इज दॅट. CPM आणि PERT मधला बेसिक डिफरन्स आहे गेस्ड टाइम्स आर यूज्ड इन PERT अँड इव्हॅल्युएटेड टाइम्स इन CPM. हे खूप महत्त्वाचं आहे. PERTमध्ये गेस्ड टाइम्स आर यूज्ड इन PERT. गेस्ड टाइम्स गेसिंग आणि इव्हॅल्युएटेड टाइम्स इन CPM. CPM आणि PERT मधला हा बेसिक डिफरन्स आहे. PERTमध्ये गेस्ड टाइम्स यूज केले जातात आणि PERTमध्ये इव्हॅल्युएटेड टाइम्स यूज केले जातात. बाकीचे इतर हे बघायची तर गरज नाही. क्वेश्चन नंबर 32. क्यूइंग थिअरी इज यूज्ड फॉर. क्यूइंग म्हणजे लाईनला थांबून एखादी गोष्ट घेणे. क्यूइंग थिअरी इज यूज्ड. जसं वारकाच्या दुकानात आपण हजामच्या दुकानात जे जातो कटिंग करताना तिथं तुम्हाला पहिल्यांदा सर्व होतं, दुसऱ्यांदा सर्व होतं. तिथं तुमची लाईन तिथं तोडता येत नाही, तिथे क्यू मेंटेन केली जाते. पाण्याच्या ठिकाणी एखाद्या नळावर पाण्याला गेलात तुम्ही तिथे तसं आहे, बँकेत तसंच आहे. म्हणजे ही क्यूइंग थिअरीचं लॉजिक आहे. तिथं तुम्हाला कुणी सांगणार दवाखान्यात आहे, दवाखान्यात पण असं आहे. डॉक्टरकडे तुम्ही गेलात ना तर तुम्हाला तिथं जसा नंबर लावलेला आहे त्या नंबरनुसार पुढे जावं लागतं. हे जे उदाहरण आहेत. आता हे उत्तर ऑल ऑफ द अबव म्हटलं. इन्व्हेंटरी प्रॉब्लेम्स, ट्रॅफिक कंजन्शन स्टडीज, जॉब शॉप शेड्युलिंग. जॉब शॉप शेड्युलिंग हे उदाहरण न्हाव्याच्या दुकानाचं उदाहरण आहे. जॉब शॉप शेड्युलिंग किंवा एखादी परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन तुम्हाला आहे, रोजच्या रोज ठरलेले टार्गेट, ते देखील क्यूइंग थिअरीमध्येच उदाहरणं आहेत. क्यूइंग थिअरीचं उदाहरण जर परीक्षेत जर आलं तर तुम्ही एकच उत्तर ऑल ऑफ द अबव दिलेलं आहे आणि तुम्ही फक्त एकच लिहिलं इन्व्हेंटरी प्रॉब्लेम्स लिहिलात तर त्याचं उत्तर ते अर्धवट होणार आहे. उत्तर तर बरोबर आहे. ट्रॅफिक कंजन्शन स्टडीज हे बी बरोबर होणार आहे.
जॉब शॉप शेड्युलिंग हे बी बरोबर होणार आहे. मग ऑल ऑफ द अबोव जर नाही लिहिलं आपण, एकच लिहिलं माझं बरोबर आहे जर म्हटलं तर चालणार नाही. हे तिन्ही उदाहरण त्याला लागू होतात. म्हणून क्युइंग थेरी इज यूज्ड फॉर या प्रश्नाची, अशा प्रश्नाची उत्तरं देताना आपण, आपल्याला वेळ कमी असतो आणि आपण भावनिक होतो, फटाफट उत्तरं टिक करीत जातो. पहिल्या सुरू दिसल्या तेच आहे का? क्युइंग थेरी इज यूज्ड फॉर वाचलं पाहिजे पूर्ण. क्युइंग थेरी प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही जिथं ऑल ऑफ द अबोव दिसलं की पहिल्यांदा त्याला 1 सेकंद आणि एक्स्ट्रा द्यावा लागेल. का तर ऑल ऑफ द अबोवमध्ये हे वरचे उत्तर सारीच्या सारी राहू शकतात, हे आपल्याला गृहीत धरून त्याचे लॉजिक लावलं पाहिजे. क्युइंग थेरी इज यूज्ड फॉर इन्व्हेंटरी प्रॉब्लेम्स, ट्रॅफिक कंजन्शन, CONGESTION, कंजन्शन स्टडीज, जॉब शॉप शेड्युलिंग. ते उत्तर थोडंसं अवघड आहे, अवघड वाटत आहे, म्हणजे लक्षात राहण्यासाठी ऑल ऑफ द अबोव हे उत्तर त्याचं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34. इन क्युइंग थेरी the nature of the waiting situation can be studied and analyzed mathematically if उत्तर आहे the laws governing arrivals, service times and the order in which the arriving units are taken into source are known. ह्याचा अर्थ काय? क्युइंग थेरीमध्ये, क्युइंग थेरी the nature of waiting situation can be studied and analyzed mathematically if, म्हणजे क्युइंग थेरी तुम्हाला लागू करताना काय अभ्यास करावा लागेल? वेटिंगमध्ये राहणारे जे आहेत, वेटिंग ज्याची करायची आहे ते मनुष्यबळ आहे का, किंवा काही प्रोडक्ट आहेत का, म्हणजे एकानंतर एक आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी ते हे केले. रॅन्डम जर समजा काही असेल, म्हणजे रॅन्डम जर एखाद्या ठिकाणी हे होत असेल तर तिथे क्युइंग थेरी लागू होत नाही. द लॉज गव्हर्निंग अरायव्हल्स, आता हे ह्याचं उत्तर आहे. द लॉज गव्हर्निंग अरायव्हल्स म्हणजे येणारे हे कोणते आहेत, म्हणजे सर्व्हिस आपण ज्यांना देणार आहोत ते एंटायटीज कोणकोणते आहेत. सर्व्हिस टाईम, किती वेळ त्याला लागणार आहे, सर्व्हिस टाईम तुम्हाला काउंट केला पाहिजे क्युइंग थेरीमध्ये. एका ह्याला समजा एक 15 मिनटाचा स्टँडर्ड टाईम असेल तरच क्युइंग थेरीला मिनिंग आहे, नाही तर एखाद्या जास्त वेळ लागत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिस तिथे लागत असेल तर क्युइंग थेरीला अर्थ राहणार नाही. नंबर त्यात आणि परत इन द ऑर्डर इन विच द अरायव्हिंग युनिट्स आर टेकन इन टू सोर्स आर नोन, म्हणजे तुम्हाला क्युइंग थेरीला वापरले जाणारे जे एंटायटीज आहेत किंवा ती येणारी जी सर्व्हिस ज्यांना आपण देणार आहोत, ते ज्याच्यावर आपण शुश्रूषा करणार आहोत, सेवा देणार आहोत, ते तुम्हाला ते माहीत असले पाहिजे, युनिट्स माहीत असले पाहिजेत, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे क्युइंग थेरीमध्ये आता दुसरे उत्तर आपण इथं वरी दिलेले आहेत ते पण ह्याला लागूनच आहेत. कसं आहे बघा, कंप्लीट डिटेल्स आयटम्स इन वेटिंग लाईन आर नोन, अरायवल अँड वेटिंग टाईम्स आर नोन अँड कॅन बी ग्रुप्ड टू फॉर्म ए वेटिंग लाईन मॉडल, ऑल व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स आर नोन अँड फॉर्म ऑल लिनियर इक्वेशन. तर त्याच्या उत्तरामध्ये ऑल ऑफ द अबोव खाली दिलेला आहे, म्हणजे इथं कन्फ्यूज व्हायला देखील आणि संधी राहू शकते. तर एकच ध्यानात ठेवायचं आहे, क्युइंग थेरी इन द क्युइंग थेरी द नेचर ऑफ वेटिंग सिच्युएशन कॅन बी स्टडीड अँड अनालाइज्ड मॅथमॅटिकली इफ द लॉज गव्हर्निंग अरायव्हल्स, सर्व्हिस टाईम्स अँड द ऑर्डर इन विच द अरायव्हल युनिट्स आर टेकन इन टू सोर्स आर नोन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. द क्युइंग थेरी इज असोसिएटेड विथ वेटिंग टाईम. क्युइंग थेरी कशाशी संदर्भात आहे? वेटिंग टाईम खूप महत्त्वाचा आहे. ज्याच्यामध्ये क्युइंग थेरी कशासाठी आपण वापरतो? जिथं वेटिंग आहे, जिथं टाईमचा तिथं स्टडी केली जाते. इथं सेल्स किंवा इन्स्पेक्शन टाईम किंवा प्रोडक्शन टाईम, इन्व्हेंटरी यासाठी क्युइंग थेरी वापरली जात नाही. फक्त वेटिंग टाईमशी हे रिलेटेड आहे. 36. क्वेश्चन नंबर 36. द रिझन्स विच आर बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ए क्यूज शुड बी दॅट, ऑल ऑफ द उत्तर आहे आता. द रिझन्स विच आर बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ए क्यू बनण्यासाठी रिझन कोणते हे आहेत असं त्याचा अर्थ होणार आहे. तर ऑल ऑफ द अबव म्हटलं आहे, त्यात काय काय म्हणतं बघूया. द ॲव्हरेज सर्व्हिस रेट लेस दॅन द ॲव्हरेज अरायवल रेट.
एक, द ॲव्हरेज सर्व्हिस रेट लेस दॅन द ॲव्हरेज अरायवल रेट. आउटपुट रेट इज लिनियरली proportional to the input आणि आउटपुट रेट इज कॉन्स्टंट अँड द इनपुट व्हेरीज इन ए रँडम मॅनर. ह्या प्रश्नाचं उत्तर हे वरचे जे आहेत ऑल ऑफ द खूप मजेशीर आहेत. आता ह्याचा अर्थ काय होतं, द रिझन्स विच आर बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ क्यू शुड बी दॅट. नंबर 1 हे आहे द ॲव्हरेज सर्व्हिस रेट लेस दॅन द ॲव्हरेज अरायवल रेट. म्हणजे तुम्ही एखादा लाईनमध्ये जे बसणारे लोक आहेत त्यांना देणाऱ्या सर्व्हिसचा वेळ आहे 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट आणि हा जो टाईम आहे आणि अरायवल रेट समजा 10 मिनटाच्या मध्ये जर एक माणूस येत असेल, 5 मिनटाच्या मध्येच एक येत असेल म्हणजे तुमच्या सर्व्हिस टाईमपेक्षा, तर त्यावेळेस क्युविंगला काय होते, रश वाढत जाते. मग कसं असेल, एखादे न्हावी शॉप जे आपण उदाहरण घेतो, दिवसभरामध्ये त्याच्याकडे 25 लोक येत आहेत. येण्याचं प्रमाण देखील 15 मिनटाला एक सुरुवातीला जर असेल तरी शेवटच्या टप्प्यामध्ये थोडं जास्त असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तर सर्व्हिस टाईम जो आहे हा अरायवल टाईमपेक्षा कमी असला पाहिजे, ह्याचा अर्थ एक आहे. एक दुसरं उत्तर बरोबर असलेलं, आउटपुट रेट इज लिनियरली प्रोपोर्शनल टू इनपुट. आउटपुट रेट जो आहे, तुम्ही सर्व्हिस जे देता त्याला वेळ स्टँडर्ड वेळ असल्यामुळं 10 मिनटात एक माणूस जातो असा तो येणाऱ्या व्यक्तीला लक्षात येते, इनपुटवाल्याला जो आत जो येतो आहे त्याला वाटतं की बा 5 लोक आहेत, 5 लोकाला आपल्याला टाईम किती लागेल, अर्धा तास, 2.5 घंट्यामध्ये निघून जातील, मी 2.5 घंट्यानंतर माझा नंबर लागणार आहे. हे त्याची मानसिकता लक्षात आली. नाहीतर एका ह्याला समजा जास्त वेळ लागत असेल, 2 तास आहे एका सर्व्हिसचा आणि पुढे 10 लोक आहेत, तर हा विचार का करतो की माझा नंबरच लागणार नाही. पूर्वीच्या काळी असं होतं, बँकेमध्ये नंबर लागायचे, आपण बघायचो 50 लोक जर पुढे असतील आपला आता नंबर लागणं शक्य नाही, 2.5ला तर टाईम आउट होतं आहे. आता कसं करायचं, म्हणून सर्व्हिस टाईम शुड बी लेस दॅन द इनकमिंग टाईम ऑफ द एंटायटी. आता सी आहे, आउटपुट रेट इज कॉन्स्टंट. आउटपुटचा रेट हा कॉन्स्टंट असलाच पाहिजे अँड द इनपुट व्हॅरीज इन रँडम मॅनर. बरोबर आहे, इनपुटमध्ये एका वेळेस कधी 4 येतील, कधी 10 येतील, 2 येतील, इनपुट किती येईल हे महत्त्वाचं नाही, पण आउटपुट जाण्याचं जे प्रमाण आहे मग त्यानुसार तुम्हाला काय करायचं, क्युविंग थेरीमध्ये प्रोसेस करणारे जे हे आहेत सर्व्हिस सेंटर जे आहेत ते वाढवले जातात. म्हणजे दिवसात आपल्याकडे 100 लोक येतात आणि एक माणूस 20च्या वर जात नाही, तर तशा वेळेस तुम्हाला ॲव्हरेज 4 किंवा 5 टेबल तिथं लावल्यानंतर त्याची सर्व्हिस रँडमली होते. आणि त्यात आपल्याला एकदा क्यू तयार झाली, क्यूमधल्या प्रत्येकाला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण जे आहे वेटिंगमधलं, बँक म्हणा, बँकेत आता ATM वगैरे बाकीच्या फॅसिलिटी आल्यामुळे ही क्युविंग थेरी तिथं फेल झालेली आहे. फेल झालेल्या म्हणण्यापेक्षा तिथून आउटडेटेड झालेली आहे क्युविंग थेरी, व्हॅनिश म्हणता येत नाही. ऑल ऑफ द अबो. द रिझन्स विच आर बेसिकली रिजनेबल फॉर फॉर्मेशन ऑफ द क्यू शुड बी दॅट. ह्याचे उत्तरं 3 वरचे आहेत. द ॲव्हरेज सर्व्हिस रेट लेस दॅन द ॲव्हरेज अरायवल रेट. बरोबर आहे. आउटपुट रेट इज लिनियरली प्रोपोर्शनल टू इनपुट. करेक्ट. आउटपुट रेट इज कॉन्स्टंट अँड इनपुट व्हेरीज इन द रँडम मॅनर. करेक्ट. ऑल ऑफ द अबो. ह्याच्यात काय होईल, कधी कधी आपण परीक्षेत प्रश्न आले हे 4 दिले तर आपण तिन्हीपैकी एक कुठलं तर यस टिक करून स्टॉप करता कामा नये. अशा वेळेस ऑल ऑफ द अबो पहिल्यांदा तिथं आहे का नाही त्या प्रश्नात बघितलंच पाहिजे. क्वेश्चन नंबर 37. मोंटे कार्लो MONTECARLO हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. मोंटे कार्लो सोल्युशन्स इन क्युविंग थेरी आर एक्स्ट्रीमली युजफुल इन क्युविंग प्रॉब्लेम्स. मोंटे कार्लो नावाचा शास्त्रज्ञ जो आहे, सायंटिस्ट जो आहे, डॉक्टरेट झालेला हा जो प्राध्यापक आहे, हिचे जे थेरी आहे क्युविंग थेरीशी रिलेटेड आहे. तर त्याची थेरी काय बघा, मोंटे कार्लो सोल्युशन्स इन क्युविंग थेरी आर एक्स्ट्रीमली युजफुल इन क्युविंग प्रॉब्लेम्स. उत्तर ये आहे, दॅट कांट बी अनालाइज्ड मॅथमॅटिकली. मोंटे कार्लो सोल्युशन्स इन क्युविंग थेरी आर एक्स्ट्रीमली युजफुल इन क्युविंग प्रॉब्लेम्स दॅट कांट बी अनालाइज्ड मॅथमॅटिकली. म्हणजे ह्याचं मॅथमॅटिकल मॉडेल एखादी इक्वेशन तयार करता येत नाही असं म्हणणं आहे. आता दुसरी जी चुकीचे उत्तर दिले त्याने ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्विंग मल्टीस्टेज क्युविंग, व्हेरीफाय मॅथमॅटिकल रिझल्ट्स, ऑल ऑफ द अबोव म्हणलेलं आहे. फक्त पहिलं त्याचं उत्तरच एक आहे. आता याच्यात आपल्या ह्या वाचनाचा एक फायदा पण आहे, एक तोटा आहे. आपण जेवढे फक्त उत्तरं वाचत आहोत, कधी कधी उत्तराला न लागल्या रिलेटेड असलेले देखील उत्तरं जे असतात ते बरोबर वाटतात. म्हणजे त्याला देखील एकदा दोनदा आपल्याला वाचणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 38. ए माइलस्टोन चार्ट
ह्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबो म्हटलं. तिन्हीचे तिन्ही वर्षे बरोबर आहेत. ए माइलस्टोन चार्ट नंबर ए शोज द इंडिपेंडन्स ऑफ वेरियस जॉब्स, डिपिक्ट्स द डिले ऑफ जॉब्स इफ एनी, आणि पॉईंट्स आउट्स अहेड ऑफ शेड्यूल ऑफ जॉब्स इफ एनी. हे तिन्हीचे तिन्ही उत्तरे हे लागू होतात. माइलस्टोन चार्ट म्हणजे काय आहे? इट शोज द इंडिपेंडन्स ऑफ वेरियस जॉब, म्हणजे प्रत्येक जॉब जो आहे ना रँडमली इंडिपेंडंटली अस्तित्व आहे त्याचं. नंतर डिपिक्ट्स द डिले ऑफ जॉब्स, म्हणजे जॉब्सचं वेळ का लागला ते देखील त्याच्यामध्ये लक्षात येते. आणि पॉईंट्स आउट गोईंग अहेड ऑफ शेड्यूल ऑफ जॉब्स इफ एनी, हे तिन्हीची स्टडी करण्यासाठी हे माइलस्टोन चार्ट वापरला जात असेल. 39 नंबर द बार चार्ट्स आर सुटेबल फॉर मायनर वर्क्स. बार चार्टचा वापर जो आहे ना मायनर वर्कसाठी वापरला जातो बार चार्ट्स. आता ह्याच्यामध्ये उत्तर दुसरे का दिले? मेजर वर्क्स, लार्ज प्रोजेक्ट्स, ऑल ऑफ द अबो. आता इथं ऑल ऑफ द अबो असल्यामुळे आपल्याला कधी कधी हे वाटून जाऊ शकतं आहे किंवा बार चार्टचा वापर कशासाठी होतो? ऑल ऑफ द अबो होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. मायनर वर्क, मेजर वर्क, का तर मायनर वर्क आणि मेजर वर्क म्हटल्यामुळं मेजर वर्क्स तिथं आलंच असतं किंवा लार्ज प्रोजेक्ट्स म्हटलं असतं. आणि कधी कधी परीक्षेत नुसतं बार चार्ट इज यूज फॉर लार्ज प्रोजेक्ट असेल आणि बाकी काही इतर जर आन्सर असतील तर त्यावेळेस देखील आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आलं पाहिजे की हे नाही. तर मायनर वर्कसाठीच फक्त बार चार्ट हा सुटेबल आहे, ह्याचं हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 40 नंबर द फर्स्ट मेथड इन्व्हेंटेड फॉर प्लॅनिंग प्रोजेक्ट्स वॉज बार चार्ट मेथड. बार चार्ट ही इनिशियली इन्व्हेंट केलेली प्रोसेस आहे. द फर्स्ट मेथड इन्व्हेंटेड फॉर प्लॅनिंग प्रोजेक्ट्स वॉज बार चार्ट मेथड. आता याच्यामध्ये दुसरे उत्तर देखील असे आहेत. माइलस्टोन चार्ट, क्रिटिकल पाथ मेथड, CPM, प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक, पेपर्ड, हे देखील उत्तर आपल्याला कधी कधी त्यामध्ये चुकीचे आन्सर देण्याची शक्यता सांगता येत नाही. तर ह्याचं उत्तर असं आहे द फर्स्ट मेथड इन्व्हेंटेड फॉर प्लॅनिंग प्रोजेक्ट्स वॉज. प्रोजेक्टच्या प्लॅनिंगसाठी पहिल्यांदा संशोधित केलेलं मेथड म्हणजे बार चार्ट मेथड. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. 41 नंबरचा क्वेश्चन आहे. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ह्याच्या खालीलपैकी एक स्टेटमेंट बरोबर आहे, तिला तुम्हाला कोणती आहे सांगावं लागेल. प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक इज इव्हेंट ओरिएंटेड, म्हणजे पर्ट ही इव्हेंट ओरिएंटेड आहे. आणि CPM सांगता येईल. CPMचं आपण मागे बघितलेलं उत्तर आहे. पर्ट ही इव्हेंट ओरिएंटेड मेथड आहे आणि पर्ट ही इव्हेंट ओरिएंटेड आहे आणि CPM ही याचं उत्तर सांगता येणार नाही तर सध्या. क्वेश्चन आपला 41 पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक इज इव्हेंट ओरिएंटेड. क्वेश्चन नंबर 42 पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी कोणती स्टेटमेंट बरोबर आहे ते सांगा असं म्हटलं आणि ह्याचं ऑल ऑफ द अबव उत्तर आहे. हे थोडंसं लेंथी प्रश्न आहे, थोडं आपल्याला ह्याला रिव्ह्यू करावं लागेल, वाचावं लागेल. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता बघा, पहिली स्टेटमेंट आहे क्रिटिकल पाथ मेथड इज ॲन इम्प्रूव्हमेंट अपॉन बार चार्ट मेथड. म्हणजे बार चार्ट मेथडलाच CPMच्या रूपानं पुन्हा डेव्हलप करण्यात आलेलं आहे. बार चार्ट हा इनिशियल कंडिशन आहे. बार चार्टचंच पुन्हा मोठं स्वरूप म्हणजे क्रिटिकल पाथ मेथड. क्रिटिकल पाथ मेथड इज ॲन इम्प्रूव्हमेंट अपॉन बार चार्ट. नंबर 2 क्रिटिकल पाथ मेथड प्रोव्हाइड्स ए रिअलिस्टिक अप्रोच टू द डेली प्रॉब्लम्स. क्रिटिकल पाथ मेथड प्रोव्हाइड्स ए रिअलिस्टिक अप्रोच टू द डेली प्रॉब्लम्स. आणि C आहे क्रिटिकल पाथ मेथड अवॉइड्स डिलेज विच आर व्हेरी कॉमन इन बार चार्ट. आणि D आहे क्रिटिकल पाथ मेथड वॉज इन्व्हेंटेड बाय
मॉर्गन आर वॉल्कर WALKER MORGAN, Morgan R. Walker of DuPont DuPont and James E. Kelley KELLEY of Remington REMING USA in 1957. हे जे पुढचं 4 नंबरचं जे आहे, क्रिटिकल पाथ मेथड वॉज इन्व्हेंटेड बाय, शोध काढणारा जो संशोधक आहे त्याचं नाव आहे मॉर्गन आर वॉल्कर CPM वॉल्कर अँड डिपोट, हे दोघं जण आहेत, मॉर्गन आर वॉकर ऑफ त्या कंपनीचं नाव आहे, ड्युपोर्ट अँड जेम्स E. केल्ले ऑफ रेमिंग्टन हे कंपनीचं नाव असेल. या कंपनीत काम करणारा USA मधल्या या संशोधकाने हे शोध लावलेला आहे आणि हा शोध लावला 1957ला. CPM क्रिटिकल पाथ मेथड वॉज इन्व्हेंटेड बाय मॉर्गन आर वॉकर ऑफ, कंपनीचं नाव आता येईल, ड्युपोर्ट DUPOT अँड जेम्स E. केल्ले ऑफ रेमिंग्टन हे अमेरिकेमधलं एखादी शहर असेल, रेमिंग्टन US in 1957. ऑल ऑफ द अबोवमध्ये हे सारे उत्तर बरोबर आहे. त्याला रिवाईज करायची गरज पडणार आहे का, तर ह्यातला एकही प्रश्न वेगवेगळ्या रूपाने देखील विचारला जाऊ शकतो. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता पहिली स्टेटमेंट करेक्ट कोणत्या CPMशी रिलेटेड आहे. क्रिटिकल पाथ मेथड इज अन इम्प्रूव्हमेंट अपॉन बार चार्टचं इम्प्रूव्ड मॉडेल म्हणजे CPM. क्रिटिकल पाथ मेथड प्रोव्हाइड्स ए रिअलिस्टिक अप्रोच टू द डेली प्रॉब्लेम्स. दररोजच्या प्रॉब्लेमचं वास्तववादी जे हे आहे, प्रॉब्लेमचा अप्रोच आहे, त्याला सोल्युशन कसं करायचं CPM सांगतं आहे. आणि क्रिटिकल पाथ मेथड अवॉइड्स डिलेज. याच्यामध्ये डिलेज विच आर व्हेरी कॉमन इन बार चार्ट हे CPMनं अवॉइड केले जातात. आणि चौथं जे करेक्ट उत्तर आहे, क्रिटिकल पाथ मेथडचं संशोधन कोणी केलं, मॉर्गन आर वॉल्करनं केलं. हे 4 उत्तर बरोबर आहेत. 4 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे देखील ह्याला विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 43. पिकअप द करेक्ट स्टेप यूज्ड फॉर शेड्युलिंग ए प्रोजेक्ट बाय CPM. SCHEDULING, स्केड्यूल किंवा शेड्यूल म्हणतात त्याला, आपण शेड्यूल म्हणतो, स्केड्युलिंग म्हणतात त्याला. पिकअप द करेक्ट स्टेप यूज्ड फॉर शेड्युलिंग ए प्रोजेक्ट बाय CPMच्या पद्धतीनं हे केलेलं जे आहे. आता ह्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव म्हटले. अच्छा, ऑल ऑफ द अबोव म्हटल्यामुळं ए प्रोजेक्ट इज डिवायडेड इन टू व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. CPMला जे आहे ना, पहिल्यांदा व्हेरियस ॲक्टिव्हिटीजमध्ये डिवाईड केलं जातं. एक, रिक्वायर्ड टाईम फॉर इच ॲक्टिव्हिटी इज एस्टॅब्लिश्ड, म्हणजे प्रत्येक एंटायटी इव्हेंटला जे आहे ना लागणारा वेळ किती आहे ते CPMनं पहिला कॅल्क्युलेट केला जातो. सिक्वेन्स ऑफ व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इज मेड अकॉर्डिंग टू देअर इम्पॉर्टन्स, म्हणजे कोणत्या ॲक्टिव्हिटीला पहिल्यांदा महत्त्व द्यायचं हे CPM ठरवतं आहे. नेटवर्क इज ड्रॉन बाय कनेक्टिंग द ॲक्टिव्हिटीज अँड द इव्हेंट्स. ऑल ऑफ द अबोव त्यामुळे साऱ्या गोष्टी आपल्याला परत रिवाईज करावं लागेल. पिकअप द करेक्ट स्टेप यूज्ड फॉर शेड्युलिंग प्रोजेक्ट बाय CPM. आता 4 बरोबर आहेत. कोणत्या? ए प्रोजेक्ट इज डिवायडेड इन टू व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. नंबर 2, रिक्वायर्ड टाईम फॉर इच ॲक्टिव्हिटी इज इस्टॅब्लिश्ड आहे. सिक्वेन्स ऑफ व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इज मेड अकॉर्डिंग टू देअर इम्पॉर्टन्स अँड नेटवर्क इज ड्रॉन बाय कनेक्टिंग द ॲक्टिव्हिटीज अँड इव्हेंट्स. म्हणजे CPMच्या बाबतीत खाली 4 बाबी बरोबरच आहेत. ॲक्टिव्हिटीजला व्हेरियस बार चार्टच्या रूपानं डिवाईड केले जाते. हे 4चे उत्तर परत बघायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. 44 नंबरचा प्रश्न आहे. द टाईम ऑफ कम्प्लिटिंग ए प्रोजेक्ट इन नेटवर्क अनालिसिस इज गिवन बाय फॉलोइंग टाईम ऑफ द क्रिटिकल ॲक्टिव्हिटी मीटिंग ॲट द फायनल एपिसोड. ह्याचं उत्तर आहे अर्ली फिनिश. प्रश्न कसा आहे बघा. द टाईम ऑफ कम्प्लिटिंग ए प्रोजेक्ट इज इन नेटवर्क अनालिसिस is given the following time of critical activity meeting at the final episode. अर्ली फिनिश हे उत्तर आहे. अर्ली फिनिश. आता दुसरी उत्तरं कशी आहेत बघा. अर्ली स्टार्ट, लेट फिनिश अशी उत्तर दिली आहेत. हे तिची उत्तरं लागू होत नाहीत. फक्त उत्तर लागू कोणतं होतं? अर्ली फिनिश हेच उत्तर त्याला लागू होत आहे. क्वेश्चन नंबर 45. द डिसॲडव्हान्टेज ऑफ प्रोडक्ट लेआउट इज. प्रोडक्ट लेआउटचं डिसॲडव्हान्टेज कोणतं आहे? हाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट फॉर द स्पेशलाइज्ड फॅसिलिटीज. तर बाकी पण त्याच्यात उत्तर दिले आहेत. हे पहिलं उत्तर जे आहे डिसॲडव्हान्टेज ऑफ प्रोडक्ट लेआउटचं डिसॲडव्हान्टेज कोणतं आहे? हाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट फॉर ए स्पेशलाइज्ड फॅसिलिटीज. आता बाकीचे उत्तरं देखील आहेत पण ते त्याला लॉजिकली फिट होत नाहीत.
कोणतं आहे दुसरी उत्तर? स्किल्ड लेबर टू ऑपरेट मशीन. हे काही तेवढं त्याच्यातलं महत्त्वाचं नाही. का तर प्रोडक्ट लेआउटसाठी तुम्हाला महत्त्वाचं कोणतं आहे? हाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट फॉर द स्पेशलाइज्ड फॅसिलिटीज आहे. बस. आता नेक्स्ट आहे 46. एमर्जन्सी रश ऑर्डर कॅन बी पुश्ड मोर इफेक्टिवली इन. उत्तर आहे इंटरमिटंट प्रोडक्शन. प्रश्न काय? एमर्जन्सी रश ऑर्डर कॅन बी पुश्ड मोर इफेक्टिवली इन इंटरमिटंट प्रोडक्शन. आता बाकी उत्तर आपल्याला जवळ वाटणार कोणते? जॉब प्रोडक्शन, ऑटोमॅटिक प्रोडक्शन, कंटिन्युअस प्रोडक्शन. यासाठी हे लागू होत नाही. तर इंटरमिटंट प्रोडक्शनला ह्याचं सुटेबल आन्सर म्हणता येईल. नेक्स्ट 47 आहे. रूटिंग असिस्ट्स इंजिनियर्स इन डिसाइडिंग इन ॲडव्हान्स. तुम्ही जे प्रोडक्शनची रूटिंग करता म्हणजे मशीन टू मशीन जॉब कसा फ्लो होणार आहे, रूटिंग असिस्ट इंजिनियर्स इन डिसाइडिंग द इन ॲडव्हान्स. ह्याचं उत्तर आहे द मेथड्स ऑफ प्रॉपर युटिलायझेशन ऑफ मशीन्स. तुम्हाला एक ऑपरेशनच्या नंतर दुसरी मशीन पहिला प्रिफरन्स कोणत्या ऑपरेशनला द्यायचं आणि कोणती मशीन तिथं वापरायची ह्यालाच रूटीन म्हटलं जाते. म्हणजे एक जॉब फायनल करण्यासाठी समजा एखाद्या जॉबवर ऑपरेशन करायची 5, 6, 7, तर एक ऑपरेशन नंबर 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3 हे करत असताना एकाच वेळेस दुसऱ्या ऑपरेशनला एक ऑपरेशन झालं तर दुसऱ्या ऑपरेशनला एकाच वेळेस आपण दुसऱ्या मशीनचा देखील दुसरं ऑपरेशन देखील एकाच वेळेस 2 ऑपरेशन देखील आपण लावू शकतो. म्हणजे पण त्याला प्रिफरन्स पहिल्यांदा कोणता द्यायचा हे आपण ठरवायचं असतं. म्हणजे एखाद्या जॉबला पहिल्यांदा आपण टर्निंग करून फिशिंग आणि मेंटेन केलं. त्यानंतर आपल्याला टॅपिंग करता येते, ड्रिलिंग करून टॅपिंग करता येते किंवा एका ठिकाणी दुसरे ऑपरेशन जे आहेत ना अदर ऑपरेशन्स ते देखील लागू करता येतात. पण आपल्याला कुण्या ऑपरेशनला पहिल्यांदा घेतल्यानंतर कमी वेळ आणि अपडेट्स म्हणजे जॉबचं पुढे फास्ट जाईल हे आपण बघितलं जाते. रूटिंगचं हे आन्सर आहे. रूटिंग असिस्ट इंजिनियर्स इन डिसाइडिंग द ॲडव्हान्स द मेथड ऑफ प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द मशीन्स. मशीनचं युटिलायझेशन खूप महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही आता दुसरी उत्तरं देत ना, द फ्लो ऑफ मटेरियल इन द प्लांट, द मेथड्स ऑफ प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द मॅनपॉवर, द लेआउट ऑफ द फॅक्टरी फॅसिलिटीज, नॉर्मल रूट ऑफ वर्कर्स थ्रू द प्लांट. हे बाकीचे तेवढे इम्पॉर्टंट नाहीत. इम्पॉर्टंट कोणतं आहे? द मेथड्स ऑफ प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द मशीन. मशीनचा वापर का तर मशीन ह्या लिमिटेड असतात. तुम्ही तिथं मनुष्यबळ तुम्ही त्याच्यात इकडे तिकडे वापरता येईल, पण मशीन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मशीनला तिथे इम्पॉर्टन्स दिलं जातं असं त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट 48 नंबरचा क्वेश्चन आहे. द परफॉर्मन्स ऑफ ए स्पेसिफिक टास्क इन CPM इज नोन ॲज. द परफॉर्मन्स ऑफ स्पेसिफिक टास्क इन CPM इज नोन ॲज ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी हे उत्तर आहे. आता बाकीचे उत्तर काय देतात बघा. डमी, इव्हेंट, कॉन्ट्रॅक्ट, नन ऑफ द अबाव दिले. ॲक्टिव्हिटी हे द परफॉर्मन्स ऑफ द स्पेसिफिक टास्क इज इन CPM इज नोन ॲज ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 49. पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता खाली दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये चुकीची स्टेटमेंट कोणती आहे हे सांगा म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं वाचतो आपण, करेक्ट स्टेटमेंट वाचतो मी. द टेल ऑफ द अरो इंडिकेट्स द स्टार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी. हे बरोबर आहे ॲक्च्युली. द हेड ऑफ द अरो इंडिकेट्स द एंड ऑफ द ॲक्टिव्हिटी. आणि तिसरं बरोबर आहे. द अरोज आर ड्रॉन म्हणजे लेफ्ट टू राईट आणि ईच ॲक्टिव्हिटी कंझ्युम्स गिवन टाईम. हे सारे बरोबर आहेत. आणि चुकीचं कोणतं आहे मग? पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ॲन ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोजेक्ट इज डिनोटेड बाय ॲन अरो ऑन द नेटवर्क. हे चुकीचं आहे. हे प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे, थोडं याला वाचलं पाहिजे. पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. इनकरेक्ट स्टेटमेंट कोणते ती वाचतो पहिल्यांदा. ॲन ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोजेक्ट इज डिनोटेड बाय ॲन अरो ऑन द नेटवर्क. हे चुकीचं आहे. आता खाली बरोबर कोणकोणते आहेत? द टेल ऑफ द अरो इंडिकेट्स द स्टार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी. द हेड ऑफ द अरो इंडिकेट्स end of the activity. Tail starting, end, head, end. आणि arrows are drawn left to right आणि each activity consumes
गिवन टाईम. खाली चरी बरोबर येतं. टेल काय दाखवतो? स्टार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी. हेड काय दाखवतो? एंड ऑफ द ॲक्टिव्हिटी. आणि आरोज ड्रॉन लेफ्ट टू राईट आरोजचं इंडिकेशन असतं आहे. आणि चौथा आहे त्याच्यात ॲक्टिव्हिटी कंझ्युम्स ए गिवन टाईम. आता क्वेश्चन नंबर 50 आहे. द आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटी which indicates that an activity following it cannot be started unless the preceding activity is complete is known as event. The artificial activity which indicates that the activity following it can be started unless the preceding activity is complete is known as event. आता बाकीचे उत्तर कसे आहेत? फ्री फ्लोट, आर्टिफिशियल, कन्स्टेंट, डमी. तर उत्तर आहे त्याचं पहिल्या सुरूचं ए. धन्यवाद. या ठिकाणी आपण क्लिप स्टॉप करूया.